नमस्कार. जीवनामध्ये भरपूर काही करायचं पण समजत नाहीये सुरुवात कुठून करायची किंवा काय नक्की केलं पाहिजे आणि याच्यामध्ये होतं असं का दिवसांमागून दिवस जातात, वेळ वाया जातो आणि आपण काहीच करत नाही आणि जेव्हा आपण मागे वळून बघतो तेव्हा वाटतं की काहीतरी करायला हवं होतं, पण ते आता शक्य झालेलं नाहीये. तुम्हाला असं वाटत असेल किंवा तुमच्या ओळखीच्यांपैकी कोणाला असं वाटत असेल, तर हा व्हिडिओ त्यांच्यामध्ये नक्की पाठवा. पहिली गोष्ट काय करा, की ओव्हर थिंकिंग थांबवा. आपण करतो असं की फक्त आपण विचार करतो आणि वेळ वाया घालवतो. आणि मग मी हे करेल किंवा हे केलं असतं किंवा माझ्याकडून ह्या चुका झालेल्या आहेत. ह्या सगळ्यांमध्ये आपण अडकतो आणि त्याच्यामुळे आत्ताचा जो काही वर्तमान काळ आहे, तो आपण मिस करतो. त्यामुळे आत्तापर्यंत जे काही झालं किंवा काय करायचं आहे, ह्या सगळ्यांचा विचार करण्याच्या अगोदर मला आत्ता काय करता येईल, सुरुवात कशी करता येईल, याचा विचार तुम्ही जास्त करा. कारण की बऱ्याच वेळेला असं वाटतं, की मला एखादं काहीतरी मोठं हॉटेल काढायचं आहे, पण त्याची सुरुवात मला होत नाहीये. माझ्याकडे एक ताई आलेल्या होत्या आणि त्यांना केक शॉप निर्माण करायचं होतं. पण त्यासाठी लागणारा जो खर्च आहे तो प्रचंड होता आणि त्या त्या स्वप्नामध्ये असायच्या, की मला कुठून फंडिंग मिळेल, मग मी केक शॉप सुरू करेल. त्यांना म्हटलं, की तुम्ही अगोदर केक जे काही बनवत आहात, ते अगोदर घरापासून सुरुवात करा. तुमचं ओव्हर थिंकिंग थांबवा. आपण काय करतो, की एकही पाऊल पुढे टाकत नाही आणि फक्त आपण विचार करतो, की मला काय करायचं आहे आणि त्याच्या माध्यमातून देखील आपल्याला काही गोष्टी साध्य होत नाही. यासाठी पहिलं पाऊल टाका आणि ते म्हणजे, की विचार जो काही करत आहात तो थांबवा आणि ती गोष्ट अगदी छोट्या प्रमाणामध्ये करायला सुरुवात करा. दुसरा मुद्दा, की तुमच्या पुढे जे ध्येय आहे किंवा जे टार्गेट आहे, याला तुम्ही छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये विभागू शकता. उदाहरणार्थ, जर तुम्हाला एखादा 5 कोटीचा व्यवसाय निर्माण करायचा असेल, तर त्याची सुरुवात तुम्ही अगदी 20 ते 25,000 पासून करा. आधी टार्गेट फिक्स करा, की मी ₹25,000 कशाप्रकारे व्यवसाय करू शकेल, मग मी अजून कसं वाढवेल, अशा प्रकारे आपण करू शकतो. अनेक लोकं डोक्यामध्ये असं असतं, मला माझ्या हॉटेलची चेन खोलायची आहे किंवा मला माझ्या दुकानाचं खूप मोठं काम करायचं आहे, अनेक ब्रँचेस माझ्या असल्या पाहिजे, पण आपल्याकडे एकही सुरुवात नसते. अगोदर एकापासून सुरुवात करा. तुम्ही जी लोकं पाहिलेली आहेत किंवा तुम्ही त्या लोकांना भेटा, त्यांचे इंटरव्ह्यू घ्या किंवा तुम्ही वाचा त्यांना. ते म्हणतात, की आम्ही सुरुवात अगदी छोट्यापासून केली. काही हॉटेलवाल्यांची सुरुवात जी आहे ती अगदी स्टॉलपासून किंवा हातगाडीपासून झालेली आहे. अशा काही व्यक्ती तुमच्या नजरेमध्ये आहे का? तर नक्की तुम्ही कमेंट करून पाठवू शकता. कारण की त्याच्यामुळे इतरांना देखील प्रेरणा मिळणार आहे, की सुरुवात छोट्यापासून केली, पण त्यांनी भरपूर मोठी नंतर मजल मारली आणि त्यांचे आज खूप जास्त नाव आहे. अशा लोकांची नावं नक्की तुम्ही कमेंट करू शकता. तिसरा मुद्दा आहे का तुमचा का स्पष्ट करा. का म्हणजे व्हाय. क्लिअर युअर व्हाय. का करायचं आहे? कारण की मला हे येतं म्हणून करायचं आहे, मला पैसा कमवायचा म्हणून करायचं आहे, मला भरपूर नाव हवंय म्हणून करायचंय. का करायचंय? कारण की त्यामध्ये मला आवड आहे. का करायचं? कारण की हे मी करू शकतो. का करायचंय? कारण की याच्या माध्यमातूनच मला मला माझं नाव कमवायचं आहे. ह्या सगळ्या गोष्टी का क्लिअर करा आणि मग त्यानंतर तुम्हाला समजेल की काय करायचं आहे. फर्स्ट क्लिअर युअर व्हाय, देन तुम्हाला समजेल की व्हॉट काय करायचं आहे. मग कळेल व्हेअर कुठे करायचं आहे, व्हेन केव्हा करायचं आहे आणि मग अशा प्रकारे हळू आपण आपली प्रगती करत जात असतो. सर्वात अगोदर तुमचा का, तुमचा व्हाय क्लिअर असणं फार जास्त गरजेचं आहे. पुढचा मुद्दा आहे, की तुम्ही साधनांची वाट पाहू नका. आपण हा पहिल्या मुद्द्यामध्ये काही भाग घेतलेला आहे, की मला व्यवसाय सुरू करायचा तर माझं स्वतःचं ऑफिस असेल, मग मी एवढं मोठं माझं ऑफिस असणार आहे, मग माझा स्टाफ असणार आहे, मग माझ्याकडे अशा प्रकारचे कॉम्प्युटर असणार आहे. यापेक्षा तुम्ही जे साधनं तुमच्या हातामध्ये आहेत, त्याचा तुम्ही वापर करू शकता. Googleचं ऑफिस देखील आपण पाहतो, की ते एका गॅरेजपासून सुरू झालेलं होतं आणि त्यांनीच पुढे प्रगती केली किंवा तीच लोकं प्रगती करू शकतात. पण जी लोकं खूप मोठं पैसा इन्व्हेस्ट करतात, खूप गाजावाजा करतात आणि स्किल काही नसतं किंवा मेहनत करण्याची क्षमता नसते, ती लोकं कधीही नावारूपाला येत नाहीत. कारण की त्यांना फक्त अवडंबर हवं असतं किंवा त्यांना फक्त शोबाजी हवी असते. त्यासाठी म्हणून सुरुवात जी आहे ती अगदी लहान गोष्टींपासून करा. बघा तुम्हाला एक वेगळा अनुभव येईल आणि मग तुम्ही त्याच्या माध्यमातून खूप काही आत्मविश्वासाने प्रगती करू शकाल आणि अशी प्रगती अनेकांनी केलेली आहे. आम्ही देखील केलेली आहे. म्हणून बिनधास्तपणे मला सांगू शकतो. भीतीचा स्वीकार करा किंवा भीतीला मॅनेज करा. आपण भीतीला मॅनेज करत नाही. होतं असं की लोक काय म्हणतील, मग मी याचा पण विचार करेल, घरचे काय म्हणतील
म्हणतील, मग मला समजत नाहीये किंवा मी एवढं शिक्षण घेतलेलं आहे आणि मी सुरुवात शून्यापासून कशी करू, अशा प्रकारच्या अनेक गोष्टी किंवा अनेक प्रकारच्या भीती आपल्या मनामध्ये दडलेल्या आहेत आणि याच्यामुळे आपण काहीच करू शकत नाही. सर्वात अगोदर निर्भय बना. कोणीही आपलं घर चालवायला येत नाही, कोणीही आपला बिझनेस वाढवायला येत नाही, आपल्यालाच वाढवायचा असतो. यासाठी तुम्ही सर्वात अगोदर तुम्ही ज्या ज्या गोष्टीची भीती तुम्हाला वाटते आहे त्याच्यावर मात तुम्ही करा. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट अगदी मनापासून सांगतो, काही वेळेला काही गोष्टी फॉरगेट करा, काही लोकांना सोडून द्या, विसरून जा, त्यांच्याकडे दुर्लक्ष करा. त्याच्या माध्यमातूनच आपण आपली योग्य प्रगती करू शकतो आणि आपली भीती आपण कमी करू शकतो. कोणतीही गोष्ट करताना आणि बिझनेस करताना एकदा भीती निघून गेली की मग आपण बिनधास्तपणे कोणत्याही गोष्टीमध्ये, कोणत्याही करिअरमध्ये आपण यश मिळवू शकतो. सर्वात महत्त्वाचा मुद्दा, प्रेरणा की शिस्त, म्हणजे मोटिवेशन की डिसिप्लिन. तर कोण जिंकतं? तर डिसिप्लिन. आपण एखाद्या वेळेला एखाद्या गोष्टीची प्रेरणा घेतो, आपण एखादा कार्यक्रम बघतो, आपण मोटिवेट होतो, इन्स्पायर होतो आणि नंतर आपल्याला वाटतं की यस, ही गोष्ट मी करू शकतो. पण त्याच्यामध्ये आपण कन्सिस्टन्सी ठेवली नाही, त्याच्यामध्ये आपण वारंवारता ठेवली नाही, त्याच्यामध्ये आपण शिस्त ठेवली नाही, डिसिप्लिन ठेवला नाही, तर याच्यानंतर होतं असं की ती प्रेरणा किंवा ते मोटिवेशन विरून जातं हवेमध्ये आणि आपण काहीही करू शकत नाही. त्यासाठी प्रेरणा घ्यायची नाही का? तर घ्यायची आहे, पण प्रेरणापेक्षाही महत्त्वाची आहे तुमची स्वयंशिस्त, की ही गोष्ट मला करायची आहे आणि करायचीच आहे. पुढचे 2 वर्ष 3 वर्ष मी याच गोष्टीसाठी देणार आहे. आणि असं जर तुम्ही केलं तर शिस्तीनेच कोणतीही गोष्ट होत असते. अनेक व्यावसायिक बघा, अनेक मोठी लोक बघा, ते ठरलेल्या वेळेला दुकान उघडतात, ठरलेल्या वेळेला ऑफिसमध्ये जातात, ठरलेल्या वेळेला ते बंद करतात आणि मग त्याच्या माध्यमातूनच त्यांना त्याची शिस्त लागते आणि मग त्यांचा व्यवसाय वाढत जातो. त्यामुळे शिस्त अतिशय महत्त्वाची आहे. ती अगोदर तुम्ही बाळगा, कारण की वेळ देखील तुम्ही किती त्या गोष्टीला वेळ देत आहात हे पाहत असतं. तुमचा व्यवसाय तेच पाहतं की किती वेळ देत आहात. त्याच्या माध्यमातूनच आपण शिस्तीने एक मार्गक्रमणा पुढे करत जाऊ शकतो. त्यामुळे शिस्त अतिशय महत्त्वाची आहे. 5 सेकंदाचा नियम, ही गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे, जी मी देखील करत असतो. करायचं काय आहे की जर तुमच्या डोक्यामध्ये विचार आला तर डोळे बंद करा आणि सांगा 5, 4, 3, 2, 1 स्टार्ट. आणि लगेच तुम्ही सुरुवात करा. तुम्हाला कोणाला कॉल करायचा आहे किंवा तुम्हाला पॉइंट लिहून काढायचे आहेत किंवा तुम्हाला त्याबद्दल वाचायचं आहे, सर्च करायचं आहे, तर ते तुम्ही लगेच सुरू करा. कारण की ते 5 सेकंद तुम्हाला बूस्ट मिळतं आणि त्यानंतर मात्र तुम्ही ती गोष्ट सहजपणे करू शकता. बऱ्याच वेळेला असं होतं की 3, 4, 5, 6 वेळेला व्हिडिओ कधी-कधी बनवताना नाही जमत, कधी-कधी काही टेक्निकल प्रॉब्लेम येतो आणि मग खरंच कंटाळा येतो किंवा मग कधी-कधी असं होतं की एखादी गोष्ट करायची आहे पण जमत नाहीये. मी काय करतो? मी डोळे बंद करतो आणि स्वतःला सांगतो 5, 4, 3, 2, 1 स्टार्ट आणि लगेच ती गोष्टीला सुरुवात करतो. काही सर्च करायचं असेल, काही अभ्यास करायचा असेल, तर त्याच्या माध्यमातून आपण अजून चांगल्या प्रकारे करू शकतो. हे अतिशय महत्त्वाचे मुद्दे, भरपूर काही बोलण्यासारखं आहे. लक्षात घ्या, आपण साधनेचे व्हिडिओ बनवतो, आपण आपल्या चॅनलवरती मंत्रांचे व्हिडिओ बनवतो, आपण काही डिवाइन, काही आध्यात्मिक देखील गोष्टी करत असतो. त्या गोष्टी जितक्या महत्त्वाच्या आहेत तेवढ्याच महत्त्वाच्या गोष्टी आहेत या ज्या आपण पाहिल्या त्या. याच्या माध्यमातूनच आपण स्वतःला एक शिस्त लावू शकतो, आपण स्वतःची प्रगती करू शकतो आणि आपण आपला उद्धार योग्य प्रकारे करू शकतो. त्यामुळे जो आजचा व्हिडिओ आहे तो 2दा 3दा पहा, तुमच्या स्टेटसवर ठेवा, अनेक लोकांपर्यंत पाठवा. याच्या माध्यमातूनच आपण स्वतःचा आणि इतरांचा देखील उद्धार करू शकतो. आपण स्वतःची आणि इतरांची देखील प्रगती करू शकतो. न जाणो या व्हिडिओच्या माध्यमातून जर समजा एखाद्या व्यक्तीला प्रेरणा मिळाली आणि त्यांनी भरपूर काही केलं तर आपल्या सर्वांना त्याचा आनंद होणार आहे. यासाठी व्हिडिओ स्टेटसवर नक्की ठेवा. त्याचबरोबर तुमच्या स्वतःच्या काही प्रेरणादायी गोष्टी असतील तर कमेंट नक्की करा. आपण ज्या चांगल्या कमेंट आहेत त्या आपण नक्की वाचून दाखवूया. तुम्ही एखादा व्यवसाय निर्माण केला असेल, तुमची एखादी हॉबी तुम्ही खूप चांगल्या प्रकारे डेव्हलप केली असेल आणि तुम्ही काय काय त्याच्या मागे परिश्रम घेतले किंवा कशा प्रकारे तुमची शिस्त होती, कशा प्रकारे तुम्ही स्ट्रॅटेजी होती, हे तुम्ही कमेंट करू शकता. आपण ते इतरांना प्रेरणादायी गोष्टी म्हणून नक्की सांगू शकतो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त राहा, आनंदी राहा. आपल्या डोक्यात जे काही काम आहे त्याला सुरुवात करा. अजिबात आपण कुठे राहतो, आपलं वय काय आहे, आपल्याकडे किती पैसा आहे, आपण करू शकतो की नाही करू शकत, याचा विचार जास्त करू नका. कामाला लागा. वय फक्त एक आकडा आहे आणि आपला आत्मविश्वास हा आपल्यासाठी कायम स्वरूपी राहणारा आहे.
ऑल द बेस्ट.